तर हाय गाईस, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर जसं मी ना एका व्लॉगमध्ये बोललेली की आम्ही आलोय फिरायला कर्जतला. तर आम्ही आलोय फार्म हाऊसला. तर मी तुम्हाला फार्म हाऊसची तर टूर देते एक छोटीशी, तो फार्म हाऊस कसा आहे. तर चला. तर गाईस, हा आहे तो फार्म हाऊस. तर ह्या फार्म हाऊसचं नाव आहे द 23 विला आणि हा कर्जतमध्ये आहे. तर बेसिकली ह्यांचे दोन वेगवेगळे फार्म हाऊस आहे. जसं की हा 2 BHK आणि पलीकडे तुम्ही बघू शकता तर तो 3 BHK आहे. तर तुम्हाला मी आतून पण फार्म हाऊस दाखवते. गाईस, हा एंट्रन्स आहे आणि हा यांचा छोटासा असा हॉल आहे आणि ह्यांच्याकडे 2 बेडरूम आहे. जसं की इकडे एक बेडरूम आहे आणि इकडे मी तुम्हाला ते पण दाखवते. तर गाईज, हा आहे एक बेडरूम. मस्त असं स्पेशियस आहे. इथे कबर्ड पण दिलंय, मिरर पण दिलंय. हा, आणि इकडून तुम्ही बाल्कनीचा व्ह्यू पण एन्जॉय करू शकता. तर गाईज, तिकडे एक बेडरूम होता आणि इकडे पण एक बेडरूम आहे. तर इकडे पण सेम एक्झॅक्टली जसा तिकडे आहे तसा तिकडे आहे आणि इथून तर डायरेक्ट तुम्हाला पूल दिसतोयच. आणि तिकडून पुढे गेला तर इथे एक असं छोटंसं त्यांचं किचन आहे. अँड येस, जर तुम्हाला त्यांचं किचन यूज करायचं असेल तर थोडेसे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला पे करायला लागतील. तर गाईज, बेसिकली हा फार्म हाऊस जो आहे तो 2 BHK जो आहे तो मिनिमम 10 ते 15 लोकांसाठी आरामात होऊ शकतो. आणि इकडे असं आहे की पर पर्सन तुम्हाला ते पैसे घेतात. लाईक 2000 असू दे किंवा 2300 असं, डिपेंडिंग ऑन द किती तुमचं लोक आहेत. म्हणजे 10 आहेत, 15 आहेत, तसे त्या हिशोबाने ते कमी पण करतील आणि तसं ते सांगतील. आणि दुसरी गोष्ट, हाय टी, लंच, ब्रेकफास्ट आणि डिनर दुसऱ्या दिवशीचा इन्क्लुडेड आहे. आणि ह्यांचे टायमिंग्स सकाळी 11 ते दुसऱ्या दिवशी 11चं चेकआउट आहे, किंवा आज म्हणजे आत्ता 5 इव्हनिंगला 5 वाजता ते दुसऱ्या दिवशी 3-4 पर्यंत असं चेकआउट आहे. तर तुम्ही नक्की ह्या फार्म हाऊसचं इन्स्टाला ह्यांचा पेज आहे तर तो पण तुम्ही बघू शकता आणि मी टॅग त्यांना नक्की करेल. आणि मी सुद्धा इंस्टाग्रामवर एक रील टाकली आहे, ती पण नक्की चेक करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर देते, तो पण नक्की चेक करा. तर गाईज, ह्यांचा हा असा लॉन एरिया आहे. इथे तुम्ही विला बघू शकता. हा असा छोटासा स्विमिंग पूल आहे, झोका आहे आणि हे बघा कसे बसलेत इकडे. गेल्या गेल्या आम्हाला दिला होता वडापाव आणि हाय टी, आणि रात्री आम्ही बार्बिक्यू केला होता. तर चिकन आणि पनीर आम्ही स्वतः कॅरी केलेलं आणि कोळसा सुद्धा. तर मामांनी आम्हाला थोडंसं अरेंज करायला हेल्प केलं होतं. आणि रात्रीचं लंच पण खूप सुंदर होतं. जसं की चिकन रस्सा होता, चपाती, भाकरी आणि व्हेजमध्ये पण पनीर डाल सगळं होतं. सकाळी पोहे, मिसळ आणि वेगळे वेगळे ऑप्शन्स पण होते, पण आम्ही हे 2 चूज केलेले. आणि दुसऱ्या दिवशी पण सकाळी मामा 11-12 वाजता जेवण घेऊन आलेले आणि त्या जेवणामध्ये होतं व्हेज बिर्याणी आणि चिकन बिर्याणी. तर ती सुद्धा खूप छान होती. तर येस, सर्व्हिस तर एकदम छान आहेत आणि ते वेळेवर येऊन आणून देतात गोष्टी. आणि येस, इथे खेळायला आम्हाला बॅडमिंटन आणि कॅरम अवेलेबल होतं. आणि बाकी जर तुम्हाला काय कॅरी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच कॅरी करू शकता. गाईज, मी काल रात्री व्हिडिओ तर शूट केला पण मला एंड करायचं राहूनच गेलं. तर आज आहे नेक्स्ट डे आणि सध्या तर मी एक व्लॉग ऑलरेडी केला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, तर तो नक्की बघा. आणि हा जो टूरवाला आहे तर तुम्हाला हा विला कसा वाटला हे पण सांगा. आणि खरंच हा खूप छान विला आहे. त्यांचं सर्विस पण खूप चांगलं होतं, म्हणजे टाईमवर असं येऊन ब्रेकफास्ट, लंच, डिनर असं देत होतं. आणि दुसरी गोष्ट, जवळ पण आहे कर्जतमध्येच. तर तुम्हाला जर ह्या विल्लामध्ये यायचं असेल तर डू चेक माय डिस्क्रिप्शन. बाय बाय.